श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, आज आहे महाशिवरात्र आणि तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज संध्याकाळी आपल्याला कापूरचा एक उपाय करायचा आहे. आपल्या जीवनातलं जे काही दारिद्र्य, संकटे, दुःख आहेत ना, तर ते दूर करण्यासाठी आणि घरातल्या निगेटिव्ह एनर्जी नष्ट करण्यासाठी कापूरचा हा उपाय आपल्याला करायचा आहे. संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ह्या 1 ते 2 वस्तू जाळायच्या आहेत. आपल्या घरामध्ये ज्यावेळेस या निगेटिव्ह एनर्जी असतात ना, तर त्यावेळेस आपल्याला कधीच कोणत्याच कामात यश मिळत नाही. मग ते व्यापार म्हणा, व्यवसाय म्हणा, नोकरी म्हणा, कोणतंही काम हातामध्ये घेतलं तर त्यामध्ये आपल्याला यश मिळत नाही. तर त्यासाठीच घरातल्या या निगेटिव्ह एनर्जी संपाव्या यासाठीच कापूरचा हा उपाय करून बघायचा आहे. आणि भगवान शिवशंकरांना तुम्हाला माहितीच असेल की कापूरची जी आरती आहे तर ती किती प्रिय आहे. कापूरची आरती केल्यामुळे भगवान शिवशंकर हे खूप लवकर प्रसन्न होत असतात. तर 5 ते 6 दरम्यान तुम्ही हा जो उपाय आहे तो करू शकता किंवा संध्याकाळी 5 नंतर तुम्ही कधीही हा उपाय करू शकता. तर आता आपल्याला उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया. आज शुक्रवार आहे आणि त्याचबरोबर महाशिवरात्र, त्याचबरोबर प्रदोष. बघा, शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो. प्रदोषचं व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित असतं. महाशिवरात्री ही सुद्धा भगवान शिवशंकरांना समर्पित असते. असं म्हणतात का या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचा विवाह झाला होता, त्यामुळे हा दिवस त्यांना अतिशय प्रिय आहे. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळे उल्लेख बघायला मिळत असतात की महाशिवरात्री ही साजरी का केली जाते. पण आपल्या शिवमहापुराणची जी कथा असते किंवा हा ग्रंथ जो असतो तर त्यामध्ये आपल्याला हा उल्लेख सापडतो की त्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता, त्यामुळे ही रात्र महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते. तर आता तुम्हाला उपाय काय करायचा आहे बघा. या उपायासाठी तुम्हाला 2 लवंग लागणार आहेत. लवंग ह्या तुटलेल्या, फुटलेल्या, किडलेल्या नसाव्यात. अखंड फुलवाल्या लवंग तुम्हाला घ्यायच्या आहेत. तुमच्या देवघरासमोर तुम्हाला 5 नंतर बसायचं आहे. अगोदर तिथे एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. एक छान अगरबत्तीसुद्धा तुम्ही प्रज्वलित घेऊन करू शकता. त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या लवंग आहेत ना, तर त्या तुमच्या हातामध्ये धरायच्या आहेत. तुमचं नाव आणि गोत्र तुम्हाला सांगायचं आहे. तुमच्या मनातली जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. आणि त्यानंतर ह्या 2 लवंग तुम्हाला भगवान शिवशंकरांच्या आपल्या घरामध्ये जे शिवलिंग असतं तर त्यावरती आपल्याला अर्पण करायचं आहे. शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच नमः शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. 108 वेळेस तुम्हाला नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. जप झाल्यानंतर तुम्हाला त्या ज्या 2 लवंग आहेत तर त्या उचलून घ्यायच्या आहेत आणि कापूर सोबत ठेवायच्या आहेत. एखादी मातीची पंती किंवा भांडं वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या ज्या 2 लवंग आहेत तर त्या ठेवायच्या आहेत आणि कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा. कापूर हा कधीच काडीपेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नसतो. आता कापूर दिव्याच्या साहाय्याने प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला याच कापूरच्या साहाय्याने यामध्ये ज्या 2 लवंग टाकलेल्या आहे आपण तर त्याच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या घरामध्ये जे शिवलिंग आहे तर त्याची आपल्याला आरती करायची आहे. आता महादेवांची जी कोणती आरती तुम्हाला येत असेल तर ती आरती तुम्हाला करायची आहे. आरती झाल्यानंतर कर्पूर गौरम सुद्धा आवर्जून म्हणायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. करून बघा, नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. जीवनामध्ये जे काही दारिद्र्य आहे ते दूर होईल आणि भगवान शिवशंकरांकडे प्रार्थना करा. जीवनातले सर्व अडचणी, दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी नक्कीच तुमच्या जीवनातल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील. त्यानंतर ही जी राख आहे तर त्याची थोडीशी राख तुम्हाला तुमच्या कपाळाला लावायची आहे. त्यानंतर घरामध्ये जे कोणते लोक राहतात तर त्या सर्वांच्या कपाळाला तुम्हाला ही राख लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला उरलेली राख ही तुमच्या घरामध्ये जिथे कुठे झाड असेल एखादं तर त्या झाडाच्या खाली तुम्हाला टाकून द्यायची आहे. निर्माल्यात टाकली तरीही चालेल, फक्त कचरा कुंडीमध्ये वगैरे टाकू नका. तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो करून बघा. नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल. नक्कीच घरातले जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल आणि भगवान शिवशंकरांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होईल. शत्रुपीडा, शत्रुबाधा, वास्तुदोष, पितृदोष तर त्यातून सुद्धा सुटका मिळेल आणि भगवान शिवशंकर प्रसन्न होतील. चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.